Today we are performing the program of C language of for loop. Firstly, myself Prapti Ayankar, and I will introduce you to my group. Firstly, header files. Good morning everyone, my name is Ashwini Mangesh Bidwari. I am performing role play of header file. Thank you. Good morning everyone, myself Ashwini Kirgan. I am performing role play of main function. Good morning everyone, myself Sabala Kalankar. I am performing role of variable declaration. So good morning everyone, myself Shweta Medegar. Today I am role play of printf. Good morning everyone, myself Sakshi Butra, and today I am going to play the role of scanner. Good morning everyone, I am playing the role of for loop. Thank you. They are performing the roles of different elements in for loop program. So firstly, header files. So I am a header file. माझ्यामध्ये अनेक हेडर फाइल्स आहेत, पण या प्रोग्राममध्ये आपण दोन हेडर फाइल्स यूज केलेत. फर्स्ट आहे stdio.h आणि सेकंड आहे conio.h. h म्हणजे काय, आपले हेडर फाइल्स असते, आणि stdio.h हे जे आहे ते स्टँडर्ड फंक्शन्स आहे, ज्याच्यामध्ये आपण आउटपुट आणि इनपुट प्रोव्हाइड करतो. सो stdio.h मध्ये आपण प्रिंटफ आणि स्कॅनर स्टोअर करतो, आणि conio.h हे जे आहे ते नॉन स्टँडर्ड फंक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण आउटपुट आणि इनपुट स्टोअर करतो, पण त्याच्यामध्ये getcs आणि clsr स्टोअर करतो. थँक्यू. मी आहे मेन फंक्शन. मेन फंक्शन हे प्रोग्रामचा एंट्री पॉइंट असते. मेन फंक्शन जर नसला तर प्रोग्राम रनच नाही होणार, म्हणजे एक्झिक्यूटच नाही होणार. मेन फंक्शन सर्वांना कोणताही प्रोग्राम करताना मेन फंक्शन हे गरजेचं असते. मेन फंक्शनची सुरुवात करताना कर्ली ब्रॅकेट ओपन केल्या जाते. दिस इज व्हेरिएबल डिक्लेरेशन, आणि माझ्यामध्ये तुम्ही खूप सारे व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, जसे की प्रिंट, कॅरेक्टर, फ्लोट, असे खूप असतात. हे टेबलचा फॉर लूपचा प्रोग्राम असल्यामुळे यामध्ये तुम्ही इंटमध्ये एक n आणि एक i असे दोन व्हेरिएबल डिक्लेअर करणार. n याच्यासाठी की आपल्याला युजरकडून एक नंबर घ्यायचा आहे, आणि i हा व्हेरिएबल फॉर लूपमध्ये एक्झिक्यूट करण्यासाठी. So I am printf. So without printf, in printf we can print any message on our output screen. म्हणजे आता आपण नाही का printf, आता कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण कोणता पण एक मेसेज टाकला, ते नाही का आपल्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट होणार. जर आपण नाही तुम्ही नाही का जर नाही का कर्ली ब्रॅकेट सुद्धा दिलं नाही, आणि काही पण जर कॉमा वगैरे काही राहिला, तर तुम्ही नाही का ते प्रिंटच होणार नाही. आणि जेव्हा आता ह्याच्यावर जी कंडिशन आहे ना प्रिंटफची, तर प्रिंटफ इथं नाही का आपल्याला म्हणलं आउटपुट स्क्रीनवरती नाही का आपल्याला एक मेसेज एंटर करायचं, ते म्हणजे एंटर अ नंबर. देन नंतर ह्याच्यामध्ये कंडिशन काय आहे, प्रिंटफ %d इक्वल टू %d. देन नंतर नाही का n. मग हे जे आहे ना, इथे नाही का आपलं जे म्हणजे दोन नंबर्स घेतलेले आपण, त्याचं नाही का मल्टिप्लिकेशन होणार. मग मल्टिप्लिकेशन झालं तर नाही का तो आपल्या व्हेरिएबल नाही का तो जो आपला आन्सर आहे तो नाही का आपल्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट होणार. थँक्यू. सो हॅलो गाईज, दिस इज स्कॅनर. माझ्या बिना तुम्ही युजरपासून काहीच व्हॅल्यू नाही घेऊ शकत. तुम्हाला जर युजरपासून कोणती पण व्हॅल्यू घ्यायची आहे तर तुम्हाला माझा यूज करावाच लागतो. आणि सर्वात पहिले माझी स्टार्टिंग होती ब्रॅकेट ओपनिंग पासून. आपला जो सिंपल ब्रॅकेट असतो, अँगल ब्रॅकेट, त्याच्यापासून. त्याच्या मधात सर्वात पहिले डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये माझ्यात जे तुमचा डेटा टाईप आहे त्याला स्पेसिफाय केलं जातं. जसं जर आपली फ्लोटिंग व्हॅल्यू आपल्याला युजरपासून घ्यायची आहे तर माझ्यामध्ये %f लिहिलं जातं, आणि जर आपल्याला इंटिजर घ्यायचं आहे तर %d, आणि जर कॅरेक्टर घ्यायचं आहे तर %c, आणि जर स्ट्रिंग घ्यायचं आहे तर %s. आणि ह्या टेबलच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला युजरपासून टेबलसाठी ते इनपुट घ्यायचं आहे, तर टेबल आपण कोणत्याही नंबरचा काढतो. तर युजरमध्ये आपण ह्या प्रोग्राममध्ये %d घेतलंय, आणि केव्हा पण ते जे फॉर्मॅट स्पेसिफायर आहे ते इन्व्हर्टेड कॉमासमध्ये दिलं जातो, आणि इन्व्हर्टेड कॉमा झाल्यानंतर आपल्याला कॉमा द्यावा लागते. आणि त्याच्यानंतर जे पण युजरनं मला माझ्या नंबर दिला आहे ते मला मेमरी लोकेशनला द्यावं लागते, आणि त्याच्यासाठी माझ्यामध्ये ज्या मेमरी लोकेशनला आपल्याला ती व्हॅल्यू द्यायची आहे त्याचं ॲड्रेस लिहिलं जातं ॲम्परसँड यूज करून. ॲम्परसँड जे असतं ते असं सिम्बॉल असतो, जे आपण खूप जागी ठिकाणी ॲड म्हणून पण यूज करतो, आणि त्या सिम्बॉलच्या पुढं लिहिलं जातं की कोणत्या लोकेशनला जी पण युजरनं व्हॅल्यू दिली आहे ती स्टोअर करायची आहे. तर ओव्हरऑल मी स्कॅनर असा काम करते की युजरकडून व्हॅल्यू घेते आणि त्याला मेमरी लोकेशनवर स्टोअर करते, आणि पुढची प्रोसेस त्या व्हॅल्यूनुसार परफॉर्म करते. थँक्यू. Hi everyone, as you all can see
see that I am playing the main role of this program, the role of for loop. In this program, at first for loop have 3 steps. First, initialization, second, condition, third, increment or decrement. In this program, we will be doing this all steps. So our first step is initialization. Here we are initializing the value, the variable I to 1. Means we are giving the value 1 to the I. Next we have condition of I is less than equal to 10. म्हणजे यात जे आहे आपलं जे I व्हेरिएबल आहे ना ते 10 पेक्षा छोटा आहे. जी युजरने आपल्याला नंबर केलाय ते वाढवण्यासाठी हे यूज होते. आणि नंतर आपण इकडे इन्क्रीमेंट केलंय आयचं इन्क्रीमेंट. ह्याच्यामध्ये काय होते फॉर लूपचं जे मेन रोल आहे ते काय एखादा ब्लॉक ऑफ कोड जे स्टेटमेंट्स आहेत रिपीट त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी यूज होते. त्याचाच आपल्या या प्रोग्राममध्ये पण त्याचा यूज झाला आहे. आपले जे नंबर आहे आपल्याला त्याचं टेबल प्रिंट करायचं आहे. समजा आता इथे नंबर गेला तर त्याचा नंबर एखाद्या युजरने टाकला आहे तर त्याचं इन्क्रीमेंट करणार कधी 10 पर्यंत कारण इथं व्हॅल्यू दिले लेस दॅन इक्वल टू त्याचाच इन्क्रीमेंट होत जाईल. थँक्यू. सो आज सगळ्यांनी एक्सप्लेन त्यांच्या एलिमेंट्सला त्यांनी चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. तर ॲट लास्ट आपल्याला आउटपुट अशा प्रकारे मिळेल इन फॉर्म ऑफ टेबल. तर पहिल्यांदा काय झालं प्रोग्राम आपला हा सीचा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टेबल डिक्लेअर करायचं आहे. तर फर्स्टली आपण काय केलं हेडर फाइल्स डिक्लेअर केल्या हॅशटॅग इन्क्लूड हॅशटॅग कोणी. त्याच्यानंतर आपण काय केलं मेन फंक्शन डिक्लेअर केलं void main. त्याच्यानंतर आपण कर्ली ब्रॅकेट स्टार्ट करतो. कोणत्या पण प्रोग्रामला लिहायच्या आधी टाईप करायच्या आधी आपल्याला स्टेप वाईज करावं लागतं नाहीतर आउटपुट भेटत नाही. स्टेप वाईज करताना आधी हेडर फाइल्स मग मेन फंक्शन त्यानंतर आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर केल्या मीन्स इंट आय एन व्हेरिएबल डिक्लेअर केलं कोणतं आय आणि एन. त्याच्यानंतर आपण प्रिंटफ आणि स्कॅनफ यूज करून आपण युजर कडून व्हॅल्यू घ्यालोय. आपल्याला कोणत्या नंबरचा टेबल पाहिजे त्यासाठी युजर कडून या व्हॅल्यू घ्यावं लागेल ना. त्यासाठी आपण आधी प्रिंटफ मध्ये एंटर नंबर केलं त्यानंतर स्कॅनफ यूज करून % यूज करून आणि एम्परसँड हा मेन पार्ट आहे. एम्परसँड यूज करून आपण युजर कडून n ची व्हॅल्यू घेतली. त्यानंतर n ची व्हॅल्यू घेतल्यानंतर आपण आपला मेन प्रोग्राम फॉर लूपचा प्रोग्राम स्टार्ट केला. फॉर लूप डिक्लेअर केलं. फॉर लूप मध्ये आपण i इज इक्वल टू 1 त्याची कंडिशन सतत आधी आपण इन्क्रीमेंट वगैरे केलं. त्यानंतर i इज लेस दॅन इक्वल्स टू 10 मीन्स इन्क्रीमेंट. त्याच्यानंतर i प्लस प्लस मीन्स इन्क्रीमेंट केलं. त्याच्यानंतर आपण डबल फॉर लूप मध्ये अजून कर्ली ब्रॅकेट स्टार्ट केले. त्याच्यानंतर प्रिंटफ घेऊन आपल्याला टेबल कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे 7 इंटू समजा आपण 7 नंबर घेतला 7 इंटू 1 इज इक्वल टू 7 अशा त्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे ना. त्याच्यामुळे आपण % हे फॉर्मॅट स्पेसिफाय यूज केलं कारण आपण व्हेरिएबल इंटिजर मध्ये डिक्लेअर केलेला आहे म्हणून % इंटू % आणि हा % आहे आय साठी मीन्स आय इज इक्वल टू 1. आपल्याला 1 2 3 4 अशा सिरीज मध्ये पाहिजे म्हणून मीन्स % इंटू % इज इक्वल टू % मीन्स फर्स्टली हे % म्हणजे n आपण जे युजर कडून नंबर घ्यायलो तो हे % म्हणजे आय मीन्स आय 1 2 सिरीज वाईज राहणार लूपिंग होत राहणार ते. त्याच्यानंतर n इंटू आय मीन्स याचं जे काही कॅल्क्युलेशन होऊन आपल्याला जे आन्सर येईल ते इथे प्रिंट होईल. त्याच्यानंतर आपल्याला प्रोग्राम क्लोज करण्यास आणि फॉर लूप क्लोज करण्यासाठी पण कर्ली ब्रॅकेट क्लोज करावा लागतो आणि त्याच्यानंतर गेट ch क्लोज करून आपण प्रोग्राम एंड करायचा. आता याच्यामध्ये फॉर लूपचा मीनिंग काय झाला की फॉर लूप म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर एक कंडिशन संपेपर्यंत आपल्याला ते कंटिन्युअसली पाहिजे. आता आपण इथे कंडिशन काय टाकली होती आय हा नंबर आपल्याला लेस दॅन 10 पाहिजे होता म्हणजे आपल्याला टेबल कुठून पाहिजे होता 7 इंटू 1 टू 7 इंटू 10 इथपर्यंत प्रोग्राम पाहिजे होता. आपला आउटपुट कसं आलं पहा. आउटपुट कसं आलं 7 इंटू 1 इक्वल्स टू 7 7 इंटू इक्वल्स टू 14. आपल्याला पूर्ण 7 चा टेबल कुठून 7 इंटू 1 पासून 7 इंटू 10 पर्यंत आला. ठीक आहे आणि हा झाला आमचा फॉर लूपचा प्रोग्राम. लिसनिंग